तडका न्यूज मराठीमध्ये आपण महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहिल्यानंतर खरं तर आमच्याही डोळ्यात अश्रू येतो. बाळा, काय नाव तुझं? माझं नाव प्रज्ञा आकाश. मला रडू आलं. पूर आला आणि मला गाव सोडून जावं लागलं. आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला अधिकार्य घर बांधलेलं, पण ती मम्मीला रडू आलं. बापाच्या शेपूटच्या वरून उडी मारून आली. मी घाबरली तर तुटली. मग मम्मीनं एकटी होऊन ती दगडात वया पुस्तक. न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सीना नदीला आलेला महापूर आणि ती पूर ओसरला आहे आणि पूर ओसरल्यानंतर काय परिस्थिती आहे त्या गावातील, खरं तर महिलांची प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे. आत्ता ज्या शिंगोलीमधील महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहिल्यानंतर खरं तर आमच्याही डोळ्यात अश्रू येत होते. कारण एवढी भयान परिस्थिती भविष्यात कधी येणार नाही आणि कोणाच्या वाट्याला येऊ नये अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच पद्धतीने खरं तर एक चिमुकली आहे शाळेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये शाळेत शिकणारी. ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस तिच्या घरामध्ये साप शिरला, असं तिची कहाणी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात ही पाणी येणाऱ्याशिवाय राहणार नाही. काय परिस्थिती खरं तर झाली त्यावेळेस विचार. काय सांगतील बाळा, काय नाव तुझं? माझं नाव प्रज्ञा आकाश गायकवाड आहे. होय, कुठं राहते? मी तक्याच्या पाठीमागे राहते. होय, गाव कुठलं तुझं? गाव, तालुका? शिंगोली, जिल्हा सोलापूर, तालुका मोहोळ. होय, बर. काय कसं पूर परिस्थिती आली? पूर आल्यावर काय वाटलं? घरी कसं काय परिस्थिती होती तुझ्या? पूर आल्यावर मम्मीनं कष्ट करून घर बांधलेलं, पण ती मम्मी रडायला, कारण कष्टानं घर बांधलेलं ती पण तुटून जाईल म्हणून मम्मीला रडू आलं. पुन्हा ते घरापासून पाणी लांब जरा गेलं की मग आम्ही घरी गेल्यावर तर सापाला मम्मी म्हणली तिथे मग मी सापाच्या शेपूटच्या वरून उडी मारून आली. मी घाबरली होती. मम्मी म्हणली घाबरू नको. मम्मी म्हणली की मी हाय. पुन्हा ती साप पकडते बघा, ती आलं. पुन्हा साप पकडण्याच्या नादात भिंत तुटली. मग मम्मीनं एकटी होऊन ती दगडात तिकडं टाकली. एक मुलगा आला, त्या मुलानं मम्मीला मदत केली. पुन्हा ती गेली. बाकीची सगळे दगडं मम्मीने टाकली. घरी कोण कोण असतं तुझ्या? घरी माझी मम्मी आणि मी. दादा तिकडं लांबुटीला आहे. होय. पप्पा वारले. होय. काय एकंदरीत कसं वाटलं? पूर परिस्थिती बघितलं तुला काय वाटलं? मला रडू आलं. पूर आला आणि मला गाव सोडून जावं लागलं. इतक्या दिवस ह्या गावातला राहिल्या. माझी शाळा पण गावातच आहे. होय. वह्या पुस्तकाचं कसं? वह्या पुस्तक सगळी वाहून गेली. खरं तर एक अतिशय दुःखद पूर परिस्थिती आलेल्या घरामध्ये परिस्थिती सांगताना खरं तर आपल्याही डोळ्यात अश्रू येतात. कारण का तर वडील नसतानाही आई काबाड कष्ट करून घर बांधलेलं आहे आणि त्या घरावर भिंत कोसळली असे चिमुलीनं सांगितलं. कारण का असं विदारक चित्र या लहान मुलीच्या तोंडावरून, ज्या मुलीच्या ह्याच्यावरती वडिलाचा आसरा नाही. खरं तर तुला काय व्हायचं बाळाबाबा? आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय? आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला अधिकारी बनायचं. आईचं स्वप्न पूर्ण. खरं सर, एवढ्या लहान वयात सुद्धा आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकारी बनण्याचं एकाची मुलीचं, खरं तर लहान मुलाचे एवढी असताना सुद्धा दर्शक हो, खरं तर एक अत्यंत वाईट परिस्थिती ओढवली असताना सीना नदीकाठची ह्या चिमुकलीची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर खरंच मनामध्ये शब्द फुटत नाहीत. परंतु अशी वेळ कोणावरती येऊ नये ह्यासाठी खरं तर आम्ही जी पुरामध्ये वाहून गेलेल्या घरं असतील, शेती असतील, सरकारपर्यंत, प्रशासनापर्यंत ही भावना पोहोचवण्यासाठी आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.